कर्नाटकात आज एकाच वेळी 8 ठिकाणी लोकायुक्तांचा छापा। निपाणीत नवनाथ चव्हाण यांच्या घरावर छापा टाकत कागदपत्रांची तपासणी। कर्नाटक राज्यातील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आज सकाळी लोकायुक्तांनी छापा टाकला आहे। यामध्ये खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या घरावरही लोकायुक्त अधिकारी छापा टाकून कागदपत्राची तपासणी सुरू केली आहे। तर काही माहितीच्या आधारे तक्रार मिळाल्यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने निपाणीतील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चव्हाण यांच्या घरावर छापा टाकून महत्त्वाची माहिती ताब्यात घेतली आहे। निपाणी शहराच्या हद्दीतील आदर्शनगर वॉर्ड क्रमांक 29 मधील नवनाथ चव्हाण यांच्या फार्म हाऊसवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज सकाळी छापा टाकला असून अधिक तपास करत आहेत। या पडलेल्या छाप्यामुळे निपाणीतील अनेक लोकांचे धाबे दणाणले असून 10 ते 12 अधिकारी मिळून त्यांच्या घरी माहिती घेत आहेत। या घटनेमुळे निपाणी शहर व ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे। या छाप्याचे मुख्य कारण अजूनपर्यंत समजलं नसलं तरी निपाणीतील सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत करून निपाणी व परिसरातील रिकाम्या जागा, बांधलेले प्लॉट्स किंवा शेतजमीन बळकावून घेऊन आपले साम्राज्य निर्माण करत गोरगरिबांची गळचेपी करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचे व त्यांच्या नेत्यांचे, युवा नेत्यांचे धाबे मात्र दणाणले आहेत। कारण निपाणी परिसरातील आजची धाड म्हणजे फक्त हिमनगाचे टोक आहे, अशी दबक्या आवाजात परिसरात चर्चा होत आहे। बेंगलोरसह बल्लारी, रायचूर, गदग, बिदर, खानापूर, बेळगाव अशी 8 भागात एकाच वेळी छापा घालण्यात आला आहे। बेकायदा मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर हा छापा टाकण्यात आला असून लोकायुक्त अधिकारी वर्गाकडून कागदपत्राची तपासणी होत आहे। महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।